रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. मी किसन महाराज चौधरी, पसायदान यूट्यूब चॅनल चला जाऊ पंढरीला या उपक्रमाच्या अंतर्गत वारीच्या वाटेवर आपण मजल दर मजल करत मुक्कामाच्या ठिकाणी हरिपाठाचं चिंतन ऐकत आहोत. कालचा मुक्काम आपला गोल रिंगण झालं. इंदापूरला आपण मुक्काम केला आणि आपण आता पुढे प्रवासाला निघत आहोत. इंदापूरचा मुक्काम आपला संपला आणि गोकुळीचा ओढाही ओलांडला, विठ्ठलवाडी ओलांडली, वडापुरी, सुरवड या ठिकाणी एक ठेला झाला. नंतर आपण बावड्याला आलो आणि मुक्कामासाठी पालखीचा तळ आता सराटी या गावामध्ये आहे. सर्व मंडळी आरतीनंतर एकत्र बसलीत आणि हरिपाठाचं पुढचं चिंतन ऐकण्यासाठी सज्ज झालीत. विष्णू वीण जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्णी मन नाही ज्याचे, उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा, रामकृष्ण पैठा कैसा होय. या हरिपाठाच्या अभंगामध्ये माऊलींनी एकविधा भक्ती कशी असते याचं वर्णन केलं आहे. माऊली म्हणतात, विष्णू वीण जप व्यर्थ त्याचे ज्ञान. हरी हा एकच भगवंत, अशा प्रकारची ही एकविधा भक्ती आहे. आणि यामध्ये वारकरी संप्रदायाचं आराध्य विष्णू किंवा राम, कृष्ण, विठ्ठल अशा प्रकारचं आराध्य आहेत. म्हणजे विष्णू म्हणा, राम म्हणा, कृष्ण म्हणा किंवा विठ्ठल म्हणा, ही सगळी एकच रूपं आहेत. आपल्याला या संप्रदायाला जोडून महाराष्ट्रामध्ये अनेक संप्रदाय दिसतात. एकनाथ महाराज हे दत्त संप्रदायातले, तुकाराम महाराज चैतन्य संप्रदायातले, रामदास स्वामी हे समर्थ संप्रदायाचे, ज्ञानेश्वर माऊली हे वारकरी संप्रदायाचे किंवा नाथ संप्रदायाचे. पण आपण म्हणताना मात्र निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, म्हणजे या ठिकाणी सगळ्या संप्रदायांचं एकीकरण शेवटी वारकरी संप्रदाय. दत्त संप्रदाय, चैतन्य संप्रदाय किंवा समर्थ संप्रदाय, हे सगळ्या संप्रदायाची भक्ती शेवटी एकापर्यंत जाते. जसं एका श्लोकामध्ये म्हटलं आहे, आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम, सर्वदेव नमस्कारः केशवम प्रतिगच्छति. आकाशातून पडलेले पाणी ज्याप्रमाणे ओढे, नदी, नाले यातून समुद्राला जाऊन मिळतं, त्याप्रमाणे कोणत्याही देवाला नमस्कार केला तरी तो शेवटी विष्णूपर्यंत जातो, अशी आमची धारणा आहे. म्हणून माऊली या अभंगामध्ये म्हणतात, विष्णू वीण जप व्यर्थ त्याचे ज्ञान. विष्णू हेच आमचं आराध्य, बाकीचं ज्ञान सगळं व्यर्थ आहे किंवा बाकीचे मार्ग सगळे व्यर्थ आहेत. रामकृष्ण मन नाही ज्याचे, म्हणजे राम आणि कृष्ण, रमन्ते सहा रामा, ज्याच्यामध्ये आमचं मन रमतं त्याला आपण राम असं म्हणतो. किंवा कर्षयती सहा कृष्ण, हा ज्याच्याकडं आमचं मन आकर्षित होतो त्याला मी कृष्ण असं म्हणतो. आणि याही पुढे जाऊन तुकाराम महाराजांनी रामकृष्ण हरी या मंत्र दिला आपल्याला. या रामकृष्ण हरी या मंत्राने हा वारकरी संप्रदायाचा मुख्य मंत्र समजला जातो. या वारकरी संप्रदायाने अखंड भारत जोडला. खालची मंडळी ही रामाची भक्ती करतात, वरची मंडळी ही कृष्णाची भक्ती करतात आणि भारतातील मधली मंडळी ही हरीची म्हणजे विठ्ठलाची भक्ती करतात.
म्हणजे राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी संपूर्ण भारत देश या मंत्राने जोडला आणि वारकरी संप्रदायाचा तो नाममंत्र झाला. तुकाराम महाराजांना जेव्हा गुरूंचा उपदेश झाला त्यावेळेला स्वप्नात येऊन चैतन्य महाराजांनी त्यांना दृष्टांत दिला आणि गुरुमंत्र दिला. श्रीगुरू ते या ठिकाणी एका ठिकाणी म्हणतात की माझे सद्गुरू मला भेटले, सत्यगुरू राये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही, सापडली वाट जाता गंगास्नाना, मस्तकी तो जाणा ठेविला कर, भोजना मागती तुप पावशेर, पडिला विसर स्वप्ना माझे, काय कळे त्यासी उपजला अंतराय, म्हणून या काय त्वरा झाली, राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खूण मालिकेची, बाबाजी आपले सांगितले नाम, मंत्र दिला रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी हा मंत्र दिला. माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार, केला अंगीकार तुका म्हणे. तुकाराम महाराजांची ही अनुभूती आहे. वारकरी संप्रदायामध्ये रामकृष्ण हरी हा मंत्र म्हटला जातो. माऊली या ठिकाणी म्हणतात, उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा, की आमच्या भक्तीची वाटचाल ही द्वैताकडून अद्वैताकडे झाली पाहिजे, सुगुणाकडून निर्गुणाकडे झाली पाहिजे, रूपाकडून अरूपाकडे झाली पाहिजे, नामाकडून अनामाकडे झाली पाहिजे. अशी जेव्हा भक्तीची वाटचाल होईल ना तरच आपण भगवंतापर्यंत जाऊ शकतो. अन्यथा माऊली म्हणतात, जन्माला आला आहे उपजोनी करंटा, काही करंटा म्हटलं पाहिजे की जो अद्वैताची वाटच जाणून घेत नाही. अद्वैताची वाट आम्हाला सापडली पाहिजे. मी ब्रह्म आहे लक्षात आलं पाहिजे. आणि हे केव्हा साध्य होतं तर ज्या वेळेला गुरु आपल्या जीवनामध्ये येतात त्यावेळेला या गोष्टी साध्य होतात. रामकृष्णी पैठा कैसा होय. मग राम आणि कृष्ण हेच आमचं आराध्य आहे. द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान, म्हणजे द्वैत जर आमच्या जीवनामधून काढून टाकायचं असेल तर जीवनात गुरु असणं महत्त्वाचं आहे. आपल्याला सगळ्याला कथाभाग माहीत आहे की जेव्हा ज्ञानेश्वर माऊलींनी चांगदेव महाराजांना 65 ओव्यांमध्ये पत्र पाठवलं तेव्हा अर्थ समजून घेण्यासाठी ते पुन्हा आले आणि निवृत्तीनाथांनी सांगितलं की या 65 ओव्यांचा अर्थ मुक्ताबाई सांगतील. मुक्ताबाई 9 वर्षाच्या, घाई झालेली होती अर्थ समजून घ्यायची. सकाळच्या वेळेला सहज अवस्थेमध्ये मुक्ताबाई स्नानगृहामध्ये किंवा आपल्या पर्णकुटीमध्ये आंघोळ करतायत आणि 1400 वर्षाचे चांगदेव महाराज पर्णकुटीचा दरवाजा आतमध्ये ढकलला आणि उपदेश समजून घेण्यासाठी ते जनाबाई यांच्यापर्यंत गेले, मुक्ताबाईपर्यंत गेले. परंतु मुक्ताबाई जेव्हा आंघोळ करत असलेल्या पाहिल्या तेव्हा 1400 वर्षाचे चांगदेव महाराज लाजले. त्याही वेळेला तिथून ते बाहेर पळायला लागले. मुक्ताबाई मागे धावतायत, पुढे चांगदेव आहेत, मागे मुक्ताबाई आहेत. एकदाचं गाठलं त्यांना आणि मुक्ताबाईंच्या हाताचा जोरा स्पर्श जेव्हा चांगदेवांना झाला तेव्हा सगळं अद्वैत निघून गेलं. एक प्रकारचा रोमांच शरीरामध्ये झाला आणि द्वैताची झाडणी झाली. मुक्ताबाई म्हणतायत की 1400 वर्षाचं आयुष्य जगलात, पण द्वैत म्हणजे काय आणि अद्वैत म्हणजे काय, सगुण म्हणजे काय आणि निर्गुण म्हणजे काय, रूप म्हणजे काय आणि अरूप म्हणजे काय, नाम म्हणजे काय आणि अनाम म्हणजे काय, हे समजलं नाही. पण जेव्हा गुरुचा स्पर्श झाला तेव्हा संपूर्ण द्वैत नष्ट झालं आणि अद्वैत ज्ञानाची प्राप्ती झाली. द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान. आणि म्हणून द्वैताची जर झाडणी व्हायची असेल
तर गुरुशिवाय ज्ञान नाही. नामदेव महाराजांची जेव्हा फजिती झाली पंढरपूरच्या मंदिरामध्ये, तेव्हा कीर्तन संपलं आणि मुक्ताबाईंनी नामदेवाचं मडकं कसं कच्चं आहे हे सोदाहरण स्पष्ट करून सांगितलं. तेव्हा नामदेव महाराज पांडुरंगाकडे जातात आणि सांगतात की देवा, माझं मडकं कच्चं असावं हे सिद्ध झालं, असं का व्हावं? पांडुरंगाने सांगितलं, दृष्टांत दिला की तुम्ही गुरु करून घ्या. नामदेव महाराज म्हणतात, आपल्याशिवाय कोण गुरु आहे मला? पांडुरंगाने सांगितलं, नामदेवा, गुरुशिवाय ज्ञान नाही. हे द्वैत तुला समजून घ्यायचं असेल आणि अद्वैत समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी गुरुकडेच गेलं पाहिजे. कोण मिळणार मला गुरु? पांडुरंगाने सांगितलं, औंढ्या नागनाथला जा. त्या ठिकाणी विसोबा खेचर आहेत, त्यांच्याकडनं अनुग्रह घ्या. जेव्हा नामदेव महाराज औंढ्या नागनाथला आले, पाहतात तर जक्क अशा प्रकारचे म्हातारे विसोबा खेचर आडवे झोपलेले आहेत आणि एक पाय महादेवाच्या पिंडीवर आहे. ते दृश्य जेव्हा पाहिलं तेव्हा थोडी शंका निर्माण झाली आणि ते म्हणतात, भूदेवा, आपला अनुग्रह घेण्यासाठी मी आलो आहे, पण आपला जो पाय महादेवाच्या पिंडीवर आहे त्याचं काय? विसोबा खेचरांनी सांगितलं, मी इतका जख्ख म्हातारा आहे, माझ्यामध्ये त्राण नाही, पायसुद्धा मला उचलता येत नाही, तूच पाय जरा उचलून बाजूला ठेव ना. नामदेव महाराजांनी पाय जरा सरकून बाजूला ठेवला. त्या पायाखाली एक पिंड दिसली. पुन्हा थोडा डावीकडे सरकून ठेवला, परत एक पिंड पायाखाली दिसली आणि एक प्रकारचा साक्षात्कार झाला. जेथे नाही देव तेथे ठेव पाव. असं एकही ठिकाण नाही की त्या ठिकाणी भगवंत नाही. आपल्यामध्ये सुद्धा भगवंत आहे, प्रत्येकामध्ये भगवंत आहे याची जाणीव झाली. आणि मग गुरुचं ज्ञान झाल्याबरोबर द्वैताची झाडणी झाली. नामदेव महाराज जेवायला बसलेत. आपल्या ताटामध्ये पोळी आहे, तुपाची वाटी आहे, वरण भात आहे. एक कुत्रा जेव्हा येतो आणि पोळी पळवतो तेव्हा नामदेव महाराज म्हणतात, कुत्र्याच्या मागे लागतात आणि सांगतात, भूदेवा, नुसती पोळी खाऊ नका, घशात अडकेल, तुपाबरोबर खा. तुपाची वाटी घेऊन त्याच्याकडे जातात. कुत्र्यामध्ये सुद्धा भगवंत असण्याची भावना म्हणजे द्वैताची झाडणी. वाळवंटात पाण्याशिवाय तडपडणारं गाढव नाथबाबा पाहतात आणि रामेश्वरकडे चालवलेलं गंगेचं पाणी हे गाढवामध्ये भगवंत आहे म्हणून त्याला पाजतात. ही द्वैताची झाडणी. जनार्दन स्वामी नाथांच्या जीवनामध्ये आले आणि द्वैत आणि अद्वैत याच्यातला फरक त्यांना समजला. पुढे ते म्हणतात, ज्यांना गुरुच नाही, ज्यांच्या जीवनात हे द्वैताची झाडणी झाली नाही, तया कैसे कीर्तन घडे नामी. मग त्या माणसांना नामाचं महत्त्व काय समजणार? तया कैसे कीर्तन घडे नामी, अशा माणसांना हे कसं समजणार? तेव्हा ते म्हणतात, अशी माणसं करंटी आहेत. ज्ञानदेव म्हणे, सगुण हे ध्यान नामपाठ मौन प्रपंचाचे. ज्या वेळेला नामस्मरण सातत्याने केलं जातं त्यावेळेला जीवनामध्ये नामस्मरण येतं. नामस्मरण आलं की आपल्याला ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, प्रपंचातलं हे नाम सगुण असं होतं. नामामुळं हे माणूस देहभान विसरतो, नादब्रह्मात तल्लीन होतो आणि एकदा का देहभान विसरला की त्यालाच आपण नामसमाधी असं म्हणतो. भान विसरून गेलेलं असतं. प्रपंच आणि परमार्थ हा एकच होतो. ब्रह्मसत्य जगत मिथ्या
याची जाणीव माणसाला होते आणि मग मात्र आनंद रे एक आनंद रे अशा प्रकारची भावना येते. ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान. नाम हे सगुण होतं आणि मग प्रपंच हा परमार्थमय होतो. मंडळी, आपल्या जीवनामध्ये अशाच प्रकारचं नाम यावं, आपला प्रपंच परमार्थमय व्हावा अशी या ठिकाणी पांडुरंग चरणी प्रार्थना करतो. आणि सर्वांनी पुन्हा एकदा म्हणा, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.